जय महाराष्ट्र मित्रांनो, मी आपल्या मराठी बांधवाकरिता आणखी एक धमाकेदार व्हिडिओ घेऊन आलेलो आहे प्राइस ऍक्शन सिरीज मध्ये. यामध्ये आपण डिस्कस करणार की इन्स्टिट्यूशनच्या बाईंग पोझिशन आपण कशा आयडेंटिफाय करायच्या आणि त्या आयडेंटिफाय करून आपल्याला इन्स्टिट्यूशन सोबत कसं काम करायचं आहे, जेणेकरून आपला पैसा ऑप्शन मध्ये, कॅश मध्ये, फ्युचर मध्ये, जिथे पण आपल्याला काम करायचं असेल तिथे आपण व्यवस्थितपणे कसं काम करू शकतो ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया. व्हिडिओच्या आधी आपण डिस्कस करूया की इन्स्टिट्यूशन्स हे कसे बाईंग पोझिशन्स बनवतात. थेरी पार्ट समजणं पुष्कळ गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही थेरी पार्ट समजणार त्यावेळेस तुम्ही इमॅजिन करू शकणार की चार्टवर इन्स्टिट्यूशनने कशी एंट्री घेतली. त्यानंतर आपण डिस्कस करूया की इन्स्टिट्यूशनच्या ट्रेड आयडेंटिफाय केल्यानंतर आपण कशी एंट्री करायची, कुठला पण सेगमेंट असू द्या, आपण कशी एंट्री करायची जेणेकरून आपल्याला इन्स्टिट्यूशन सोबत प्रॉफिट बनवता येईल. आणि नंतर आपण चार्टवर प्रॅक्टिस करूया जेणेकरून तुम्हाला परफेक्शन यामध्ये येऊन जाणार. तर व्हिडिओला शांततेने नीट बघा. चला चालू करूया. सो मी थेरी समजवण्याकरता यावर एक डमी चार्ट क्रिएट केलेला आहे जेणेकरून तुम्हाला आयडिया येणार. XYZ स्टॉक आहे आणि स्टॉक खाली मूव्ह करत आहे. राईट, स्टॉक खाली मूव्ह करत आहे. तर करंट मार्केट प्राइस आहे आता स्टॉक मध्ये 310. काय प्राइस आहे? 310. राईट, समजण्याचा प्रयत्न करा. इन्स्टिट्यूशनची एंट्री झालेली आहे. इन्स्टिट्यूशन एंट्री झाली म्हणजे स्टॉक मध्ये नाही, इन्स्टिट्यूशनची एंट्री कॉन्सेप्ट मध्ये झालेली आहे. इन्स्टिट्यूशन ए ने डिसाइड केलं की त्यांना या XYZ स्टॉक मध्ये 300 प्राइस वर काय करायचं आहे? बाईंग करायचं आहे. तर किती क्वांटिटीने बाईंग करायचं आहे? त्यांना 50 लाख क्वांटिटीने बाईंग करायचं आहे. समजण्याचा प्रयत्न करा. इन्स्टिट्यूशन्स कधीच छोट्या छोट्या क्वांटिटीमध्ये काम करत नाही आणि CMP वर काम करत नाही, करंट मार्केट प्राइस वर, रिटेलर सारखं. ते मोठ्या मोठ्या क्वांटिटी लॅक्स करोर्स मध्ये काम करतात कारण की त्यांच्या जो हायली प्रोफेशनल्स लोक असतात. राईट, आणि ते प्री डिफाईन करतात, आधीच डिफाईन करतात की त्यांना किती प्राइस वर पाहिजे. जसे आपण कॉन्सेप्ट समजण्याकरता यामध्ये 300 प्राइस कन्सिडर केली. मार्केट प्राइस चालू आहे 310 आणि ते कधीच मार्केट प्राइस वर एंट्री करत नाही, मार्केट ऑर्डर्स टाकत नाही. तर ते काय करतात? ते लिमिट ऑर्डर टाकतात. लिमिट ऑर्डर म्हणजे काय होतं की तुम्हाला कुठल्या स्पेसिफिक प्राइस वर बाय करायचंय किंवा सेल करायचंय तर तुम्ही लिमिट ऑर्डर टाकू शकता. तसेच इन्स्टिट्यूशन्स काय करतात की लिमिट ऑर्डर प्लेस करतात. राईट, सो या XYZ स्टॉक मध्ये काय केलं इन्स्टिट्यूशननी? 300 प्राइस वर बाईंग करता 50 लाख क्वांटिटी प्लेस करून टाकलेली आहे. त्यांना इथे बाईंग करायचे 50 लाख क्वांटिटीचं त्यांना एक्झिक्युशन पाहिजे आहे. राईट, स्टॉक खाली येत आहे. राईट, ऑफकोर्स खाली येत आहे. स्टॉक जर वरतून खाली येत आहे तर यामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे इन्स्टिट्यूशनचं. राईट, आणि इन्स्टिट्यूशन सॉरी, स्टॉक खाली येत आहे त्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे सेलर्सचं. तर आपण कॉन्सेप्ट समजण्याकरता इमॅजिन करू क्वांटिटी की 20 लाख सेलर्स ही प्राइस वरतून खाली घेऊन येत आहे. कुठे चाललेले आहे ते? 300 कडे. राईट, यांना पण माहित नाही सेलर्स ना की 300 वर इन्स्टिट्यूशनने प्राइस किती क्वांटिटी प्लेस केली आहे, खरंच केली आहे की नाही. आपण बस कॉन्सेप्ट समजण्याकरता ही क्वांटिटीचा यूज करत आहे. समोर तुम्हाला समजणार, नीट बघा व्हिडिओ. राईट, सो ही प्राइस खाली येत आहे, 20 लाख सेलर्स घेऊन प्राइसला खाली येत आहे. राईट, ज्यावेळेस ही प्राइस तुमच्या 300 प्राइस वर पोहोचणार किंवा 300 प्राइस वर इन्स्टिट्यूशनने जिथे ऑर्डर्स टाकलेले आहे तिथे पोहोचणार. राईट, इथे पोहोचली तर काय होणार? राईट, सिंपल, 20 लाख सेलर्स. राईट, 20 लाख सेलर्स आणि 50 लाख बायर्स, यामध्ये काय होणार? वॉर होणार. राईट, कन्झम्पशन होणार. 20 लाख सेलर्स कन्झ्युम केले जाणार कारण की 50 लाख बायर्सची क्वांटिटी ह्यूज आहे. राईट, काय होणार? वॉर. इथे काय झालेलं आहे? वॉर. वॉर म्हणजे काय? कुठली कॅन्डल असते आपली प्राइस एक्शनची? बेस कॅन्डल. राईट, जर तुम्हाला बेस कॅन्डल तुम्ही नवीन असणार, राईट, तर तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जा, तुम्हाला यावर प्राइस एक्शन कॅन्डलवर व्हिडिओ मिळणार, तो बघून घ्या. राईट, आणि कॉन्सेप्ट समजून घ्या. हा व्हिडिओ पण रिपीट करून बघा तुम्ही, मजा येणार तुम्हाला. राईट, असा कॉन्सेप्ट तुम्हाला युट्यूबवर कुठेच नाही मिळणार. राईट, नवीन असेल तर सबस्क्राईब करायचं विसरू नका चॅनलला, जेणेकरून तुम्हाला समोरचे व्हिडिओ प्रॉपरली मिळणार. आणि बेल आयकॉन दाबा. राईट, चला चालू करूया, मुद्द्यावर येऊया. सो काय झालं? 20 लाख लोक सेलर्स ची 50 लाख बायर सोबत फाईट झाली 300 वर.
कन्झम्पशन झालं 20 लाख सेलर्सचं, तर कन्झम्पशन झाल्यानंतर काय होणार? ऑफकोर्स 50 लाख क्वांटिटी ह्यूज आहे, राईट. सो एक स्ट्रॉंग अपमूव्ह येणार चार्टवर, राईट. प्राइस वरती फेकली जाणार, स्ट्रॉंग अपमूव्ह येणार. काय येणार? कारण की 50 लाख क्वांटिटी ह्यूज आहे. अपमूव्ह म्हणजे काय? इथनं डिमांड आलेली आहे. समोर समजवतो, इथनं डिमांड आलेली आहे, राईट. आणि अपमूव्ह आल्यानंतर 20 लाख क्वांटिटी कंझ्युम केल्यानंतर सिस्टम मध्ये किती उरणार? ऑफकोर्स, राईट, किती उरणार? 30 लाख क्वांटिटी सिस्टम मध्ये उरलेली आहे. आता समजण्याचा प्रयत्न करा मित्रांनो, की 30 लाख क्वांटिटी ही ह्यूज क्वांटिटी आहे इन्स्टिट्यूशनची. इन्स्टिट्यूशन ऑर्डर तर कॅन्सल नाही करणार. 60% क्वांटिटी आहे. ज्यावेळेस त्यांनी 50 लाख प्लेस केली होती क्वांटिटी, त्यातली उरली 30 लाख, तर ही अराउंड 60% क्वांटिटी आहे. 5 किंवा 10% नाहीये, तर ते कॅन्सल नाही करणार. तर ते त्यांना काय पाहिजे आहे? सिम्पली कन्झम्पशन पाहिजे त्यांना, राईट. त्यांना काय पाहिजे? कन्झम्पशन. हे 50 लाख क्वांटिटीमुळे प्राइस चांगली ह्यूज वरती पोहोचली. आता त्यांना पाहिजे आहे कन्झम्पशन. तर इन्स्टिट्यूशन्स काय करणार? राईट. इन्स्टिट्यूशन्स काय करणार? वरतून प्राइसला खाली थोडस ढकलण्याचा प्रयत्न करणार, मूव्ह करणार. कारण की त्यांना कन्झम्पशन पाहिजे त्यांच्या या 30 लाख क्वांटिटीचं जी सिस्टम मध्ये पेंडिंग आहे, राईट. सो प्राइस काय होत आहे? खाली येत आहे. अगेन कुठे येत आहे? त्यांची 30 लाख क्वांटिटी जी बाईंगची पडलेली आहे ती घ्यायला खाली येत आहे. जसं, राईट, जसं ज्या आधी आपण 25 लाख क्वांटिटी सेलरची इमॅजिन केली की खाली आणत आहे, तसेच इथे पण प्राइस खाली येत आहे. आपण इमॅजिन करूया की 25 लाख सेलर्स त्याला खाली घेऊन येत आहे. सिंपल, 25 लाख सेलर्स त्याला खाली घेऊन आहे. जशी हे प्राइस आणखी या 30 लाख क्वांटिटी सोबत टकरावणार, राईट, काय होणार? 25 लाख सेलर्स, 30 लाख क्वांटिटी जी पेंडिंग आहे ती बायर्स, या दोघांमध्ये वॉर होणार. काय होणार? वॉर होणार, राईट. आणि वॉर झाली. आता सहज सहज समजण्यासारखं आहे की 30 लाख क्वांटिटी ही ह्यूज क्वांटिटी आहे. काय आहे? 30 लाख क्वांटिटी ही ह्यूज क्वांटिटी आहे. 25 लाख क्वांटिटी त्याच्यापेक्षा लहान क्वांटिटी आहे. तर एक चार्टवर काय येणार? एक अपमूव्ह येणार. काय येणार? एक अपमूव्ह येणार आणखी. सो हे आपण अशा पद्धतीने इन्स्टिट्यूशन्स मार्केटमध्ये कसे काम करतात ते समजून घेतलं. हे जर तुम्हाला समजलं तर समोरचं तुम्हाला इझिली समजून जाणार की आपण कशी एंट्री घ्यायची इन्स्टिट्यूशन सोबत, जेणेकरून आपले पैसे हे बनणार. तो आपण आता समजण्याचा प्रयत्न करू की, राईट. आय होप हे समजलं असणार. नसणार समजलं तर थोडं रिपीट करून बघा, ठीक आहे. चला, सो आपण काय डिस्कस करणार की इन्स्टिट्यूशन सोबत आपल्याला कशी एंट्री घ्यायची आहे ते समजण्याकरता आधीचा थोडासा कॉन्सेप्ट ना मी रिपीट करतो, राईट. XYZ स्टॉक आहे, राईट. प्राइस खाली येत आहे. करंट मार्केट प्राइस 300 रुपीज आहे. करंट मार्केट प्राइस 300 रुपीज आहे. इन्स्टिट्यूशन याने डिसाईड केलं की त्यांना 300 वर 50 लाख क्वांटिटी बाईंग करायची आहे, राईट. सो हे स्टोरी आपण ऑलरेडी डिस्कस केलेली आहे. इथे पण डिस्कस करतो. समोर तुम्हाला ट्विस्ट सांगतो स्टोरीमध्ये कुठे येते, राईट. सो प्राइस खाली येत आहे. प्राइस 20 लाख सेलर्स इमॅजिन करत आहे. 20 लाख सेलर्स त्यांना घेऊन खाली येत आहे. जसे हे 300 वर येणार, काय होणार? आपण काय शिकलो? काय डिस्कस केलं इन्स्टिट्यूशन कॉन्सेप्ट मध्ये? की 20 लाख सेलर्स आणि 50 लाख बायर्स मध्ये फाईट होणार, वॉर होणार. आणि 20 लाख सेलर्स हे कन्झ्युम केले जाणार, राईट, बायर्स मुळे. आणि एक चार्टवर 50 लाख क्वांटिटी ही ह्यूज क्वांटिटी आहे. तर चार्टवर एक स्ट्रॉंग अपमूव्ह येणार. स्ट्रॉंग अपमूव्ह आला कशामुळे? 50 लाख क्वांटिटी ही ह्यूज क्वांटिटी होती आणि पूर्ण कन्झम्पशन झालं नाही. पूर्ण कन्झम्पशन झालं नाही तर सिस्टम मध्ये किती आहे पेंडिंग? आता आपण 30 लाख क्वांटिटी पेंडिंग आहे. आता इथे समजण्याचा प्रयत्न करा. काय? की आपण इन्स्टिट्यूशन्स कॉन्सेप्ट शिकलो, राईट. आपण हे का शिकलो इन्स्टिट्यूशन कॉन्सेप्ट? की इन्स्टिट्यूशन कसे काम करतात. पण समजण्याचं हे आहे इथे की आपल्याला चार्टवर कुठला इन्स्टिट्यूशन्स कुठल्या प्राइसवर एंट्री केली ते समजणार नाही. त्यांनी किती क्वांटिटी टाकली ते समजणार नाही. किती क्वांटिटी आहे पेंडिंग ते समजणार नाही. तर आपल्याला काय समजायचं आहे? आपल्याला चार्ट ओपन करून रिॲक्शन्स आयडेंटिफाय करायचे आहे. काय करायचं आहे? रिॲक्शन्स आयडेंटिफाय करायचं आहे, राईट. तर आपण काय बघितलं इथे? आता ते विसरून जा, क्वांटिटी क्वांटिटी साईडला ठेवा. आपण कॉन्सेप्ट शिकलो की इन्स्टिट्यूशन कसे काम करतात. आता ती क्वांटिटी साईडली करा. आता आपल्याला समजायचं आहे की इन्स्टिट्यूशन्स कसे काम करतात. बघा कसा मूव आहे, क्विक मूव.
इन्स्टिट्यूशन जेव्हा समजण्याचा प्रयत्न करा, इन्स्टिट्यूशन जेव्हा ह्यूज क्वांटिटी जेव्हा प्लेस करतो, स्टॉकवर वन डायरेक्शन मूव्ह येतात, फॉल किंवा रायजेस, राईट? ते आपल्याला आयडेंटिफाय केलं करायचं आहे. ऍज अ प्राइस एक्शन ट्रेडर आपल्याला माहित आहे की इन्स्टिट्यूशनने हा इन्स्टिट्यूशनचा मूव्ह असणार. मी आपल्याला चार्टवर पण दाखवतो, ठीक आहे? सगळं समजण्यात येणार, नीटपणे व्हिडिओ ऐका. तर हा इन्स्टिट्यूशनचा मूव्ह आहे, स्टॉक वरती गेलेला आहे, आपण आयडेंटिफाय केला. नंतर काय आहे, नंतर आपण शिकलो की त्यांचे पेंडिंग ऑर्डर कुठे असतात, तर वॉर मध्ये असतात. आहे ना, पेंडिंग ऑर्डर पडली वॉर मध्ये, या वॉर मध्ये 30 लाख क्वांटिटी पडलेली आहे. सो आपला कॉन्सेप्ट काय बोलतो इन्स्टिट्यूशनचा, की ही ह्यूज क्वांटिटी आहे. ह्यूज क्वांटिटी असल्यामुळे काय होणार, की इन्स्टिट्यूशन्स आणखी परत येणार ही ह्यूज क्वांटिटी घेण्याकरता. हे आपण कॉन्सेप्ट मध्ये शिकलेलो आहे. तर आपण काय करणार, आपल्याला दिसलं, इतका चार्ट दिसला, चार्ट, राईट? आपण हे समजून घेतलं की हा इन्स्टिट्यूशनचा मूव्ह आहे, राईट? हे समजल्यानंतर आपण आयडेंटिफाय केलं की हा मूव्ह कुठून स्टार्ट झाला, कुठून, या वॉर पासून स्टार्ट झाला. तर आपण काय करणार, या वॉरला झोन मध्ये टाकणार, राईट? आधी काय होतं, इन्स्टिट्यूशनने बाईंग केलं म्हणजे डिमांड आली चार्टवर, आणि नंतर ज्यावेळेस पण इन्स्टिट्यूशन त्यांची ऑर्डर घ्यायला येणार त्यावेळेस पण डिमांड येणार, राईट? सो आपण हे आता इमॅजिन करू, कारण की आपल्याला इन्स्टिट्यूशन कॉन्सेप्ट समजलाय, इन्स्टिट्यूशन कसे काम करतात, राईट? चला तर, राईट, हे सगळं मी आता बोलत नाही की इन्स्टिट्यूशन प्राइस खाली मूव्ह करत आहे, ते प्राइस खाली येत आहे, कशा करता येत आहे, राईट? की इन्स्टिट्यूशनचे ऑर्डर त्यांना घ्यायचे आहे, राईट? तो हे जशी इथे पोहोचणार, राईट, तशी आपण पण एक लिमिट ऑर्डर मध्ये एक एंट्री इथे प्लेस करणार, राईट? ऑप्शन मध्ये आपण डायरेक्ट मार्केट ऑर्डर मध्ये करतो, राईट? सो इथे काय करणार, आपण डायरेक्ट लिमिट ऑर्डर टाकून देणार. आपण झोन मार्किंग केला ना, वरची काय लाईन आहे, हे एंट्री लाईन, वरची लाईन झाली एंट्री लाईन. कारण की एक्झॅक्ट प्राइस आपल्याला इन्स्टिट्यूशन थोडी ना सांगणार की मी कुठून एंट्री घेतली आहे. सो आपण इमॅजिन केलं, वॉरला काय केलं, झोन मध्ये टाकलं, खालची लाईन काय झाली, एसएल लाईन, स्टॉप लॉस लाईन. सो आपण काय करणार, ऑर्डर टाकणार, आणि जसे इन्स्टिट्यूशन डीप करणार, टॅप करणार झोन मध्ये, राईट, काय होणार, आणखी एक वेळा वॉर होणार, आणि त्यांचे ते ऑर्डर्स घेऊन, राईट, ह्यूज क्वांटिटी राहणार, त्यांचे ते ऑर्डर्स घेऊन आणखी एक वेळा वरती मूव्ह करणार. सो हे काय झालं, आपला ट्रेड झाला. आपण काय केलं, इन्स्टिट्यूशन सोबत आपण प्रॉफिट बुक करणार. अशा पद्धतीने आपल्याला स्टॉक मार्केटमध्ये सक्सेस भेटू शकतो. इन्स्टिट्यूशनच्या अगेन्स्ट काम करून आपल्याला स्टॉक मार्केटमध्ये सक्सेस मिळणार नाही, राईट? आय होप समजलं असेल. समजलं नाही तर तुम्ही आणखी रिपीट करून व्हिडिओ बघा. एक एक्झाम्पल बघूया आणि नंतर आपण चार्टवर मूव्ह करूया. आता बघा काय करायचं आहे, हा हा बाकीचा चार्ट आहे ना, असं तुम्ही समजू नका की बाकीचा चार्ट आहे. जस्ट इमॅजिन करा की इतकाच चार्ट आहे, इतकाच, राईट? ऍज अ ट्रेडर आपण काय नोटीस केलं, पहिले कॉन्सेप्ट समजूया, राईट? इथून प्राइस मूव्ह होत असताना इन्स्टिट्यूशनने इथे काय केलं असणार, सपोज 50 लाख क्वांटिटी एंटर केली असणार, राईट? आणि जेव्हा हा इथे मूव्ह झाला 20 लाख सेलर सोबत, वॉर झाला आणि क्विक रिॲक्शन आली. आपल्याला हे तर दिसणार नाही, आपल्याला काय दिसणार, क्विक रिॲक्शन. आपण काय आयडेंटिफाय करायची, इनिशियल रिॲक्शन, क्विक रिॲक्शन दिसली, म्हणून आपल्याला डाऊट आला की इन्स्टिट्यूशनने इथे एंट्री घेतलेली आहे. काय केलेलं आहे, इथे एंट्री घेतलेली आहे. तो आपण काय केलं, एक डिमांड झोन मार्क केला इथे, राईट? एंट्री आणि एसएल अशा पद्धतीने, राईट? आपण काय केलं, वॉरला झोन मध्ये टाकलं. वॉर काय, बेस कॅन्डल. बेस कॅन्डल काय असतात, काय नसतात, नवीन असणार तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, बघून घ्या, ठीक आहे? सो आता एक्सपेक्ट काय करतो की इन्स्टिट्यूशन जेव्हा आणखी प्राइसवर ऑर्डर्स घेण्याकरता येणार, इथे टॅप करणार, राईट? टॅप केला, आपला पण ऑर्डर एक्झिक्यूट होणार, आणि प्राइस वरती आणखी बघा किती हँडसम रिवॉर्ड मिळालाय. ऑलमोस्ट 1:12 वगैरे रिवॉर्ड मिळालाय. छोटे छोटे एसएल मिळतात मित्रांनो. वॉरला व्यवस्थित समजून झोन मार्किंग करावं लागतं, आणि त्यावर आपण ट्रेड करावं लागतं, राईट? प्रत्येक कॉन्सेप्ट सगळीकडे अप्लाय होतो, व्यवस्थितरित्या आपल्याला बघावं लागतं. चला प्रॅक्टिस करूया चार्टवर, कारण की परफेक्शन प्रॅक्टिस केल्यानेच येतं. मी तुम्हाला चार्टवर दाखवतो की हे कशा पद्धतीने काम करतं, राईट? आता हा पास्ट चार्ट आहे असं समजू नका की मी यावर रिॲक्शन दाखवत आहे. मी तुम्हाला दाखवतो की मी हा होण्याआधीही ट्रेड दिलेला आहे. मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलमध्ये मी लोकांसोबत शेअर केलेला आहे, राईट? सर चला आता काय बघितलं, ऍज अ प्राइस एक्शन ट्रेडर.
चला अगेन मी एक वेळ इन्स्टिट्यूशन कॉन्सेप्ट, इथून प्राइस ज्यावेळेस खाली येत आहे त्यावेळेस इन्स्टिट्यूशननी डिसाईड केलं की बाबा इथे आपण सपोज 70 लाख ऑर्डर्स टाकून देऊ. त्यांनी टाकले, राईट. प्राइस खाली आली, काही सेलर्स घेऊन आले. 70 लाख तर कन्झ्युम नाही होणार, हे बाईंग क्वांटिटी, राईट. 70 लाख कन्झ्युम नाही होणार, तर काहीतरी सिस्टम मध्ये पेंडिंग असणारच, ह्यूज क्वांटिटी पेंडिंग असणार. कारण की हा डायरेक्ट अपमूव्ह आलेला आहे, राईट. इन्स्टिट्यूशनची क्वांटिटी आल्यामुळे डायरेक्ट अपमूव्ह आला. सो आपण हा अपमूव्ह आयडेंटिफाय केला. नंतर आपण काय केलं, यामध्ये सिंपल वॉर जे आहे ना, वॉर, याला आपण झोन मध्ये टाकून दिलं, डिमांड झोन बनवला. कारण की इनिशियली डिमांड आलेली आहे म्हणून हा डिमांड झोन होणार. वरची लाईन तुमची एंट्री होणार आणि खालची लाईन तुमचा स्टॉप लॉस. बघा तुम्ही 2725 हा तुमचा स्टॉप एंट्री होणार 0.30 आणि 2715.50 हा तुमचा स्टॉप लॉस होणार. कितना छोटा टॉप लॉस आहे, 10 पॉईंटचा, राईट. स्टॉक आहे 2700चा, अराउंड 0.30% स्टॉक लॉस आहे. किती नाही छोटा स्टॉप लॉस आहे. प्राइस ऍक्शन मध्ये असेच स्टॉप लॉस जेव्हा आपण इन्स्टिट्यूशन मध्ये काम करतो असेच छोटे. यामध्ये तुम्ही या जागेवर ऑप्शन मध्ये पण एंट्री घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही, राईट. इंडेक्स मध्ये पण सेम अप्लाय होतं. आता बघा काय झालं, राईट. काय झालं, चला काय झालं त्याआधी बघायच्या आधी मी तुम्हाला दाखवतो की मी हा कुठे शेअर केलाय, कसा शेअर केलाय. सो हा आपला मराठी लोकांचा, राईट. इथे बघा HDFC AMC काय झालं त्याच्यासोबत मी लिहिलं, राईट, की आपल्या झोन मधून वरती गेला आणि 1.5%चा अपमूव्ह दिलेला आहे, राईट. ते झालं 3:17 अपडेट करण्यात आलं, राईट. आणि हा दिलेला कधी होता, राईट. इथे तुम्ही बघू शकता डेट पण 9 नोव्हेंबरला हा सजेस्ट करण्यात आला होता. बघा कॅश HDFC AMC ट्रेडिंग ब्रेन्स आपला हे चॅनल, ठीक आहे. HDFC बाय करा 27-25.50 वर. किती 9 तारखेला दिलेला स्टॉक, 9 तारखेला 8:34 टाइम पण चेक करा तुम्ही, मार्केट ओपन होण्याच्या आधी. बघा म्हणजे किती बेनिफिशियल आहे हे प्राइस ऍक्शन. 8:34 मार्केट पण ओपन नव्हतं झालं, कुठलं इंडिकेटर पण काही सांगत नाही की काय करा रे बाबा, राईट. सो प्राइस ऍक्शन सांगतं की 8:34 मी अपडेट केलं की HDFC AMC बाय करा 27-25 वर. चला किती तारखेला, 9 तारीख, तारीख लक्षात ठेवा, 9 तारखेला हे सगळं काम केलेलं दिलेलं आहे. सो आपण आता जाऊया चार्टवर, सॉरी, आपण जाऊया चार्टवर, राईट. सो इथे आलो आपण 9 तारीख, राईट. किती कुठे आहे 9 तारीख, राईट. हे 9 तारीख, हे 9 तारीख बघा. 9 तारीखला इथे ओपन होऊन आपल्या झोन मध्ये लँड झाला, एंट्री एक्झिक्यूट झाली आणि वरती गेला. तुम्ही बघू शकता, राईट. किती चांगला अपमूव्ह दिला एकाच दिवशी, राईट. 9 तारीखलाच, सॉरी 9 तारीख, इथे किती चांगला, ऑलमोस्ट 1:3च्या वरती 3.5 रिक्स रिवॉर्ड दिलेला आहे. 5 मिनिटांमध्ये दाखवू का हे, राईट. किती वाजता एक्झिक्यूट झाला हा, राईट. तुम्ही बघा इथे बघू शकता खाली 9 तारखेला, खाली बघा, ठीक आहे, ब्लॅक कलर मध्ये इथे दिसणार. 9 तारखेला 9:20 हा एक्झिक्यूट झालेला आहे आणि आपल्या जस्ट किस केला आपल्या झोनला, बघा. आणि वरती जायला, वरती गेला, तोडला नाही झोन. कारण का नाही तोडला, कारण की हा इन्स्टिट्यूशनचा मूव्ह आहे, किती स्पीडने गेलेला आहे, राईट. किती स्पीडने गेलेला आहे. चला बिटकॉइन मध्ये कुठे पण कॉन्सेप्ट अप्लाय होतो, सॉरी हा. बिटकॉइन मध्ये आपण हे डिस्कस करूया. चला बिटकॉइन मध्ये पण मी तुमच्याकरता एक झोन आयडेंटिफाय करून ठेवलेला आहे, त्यामध्ये तुम्हाला समजवतो की कसा तो इन्स्टिट्यूशन झोन आहे आणि आपण कसा विचार करायला त्यावर पाहिजे आहे, राईट. हा बघा एक झोन, राईट. बघा आता इनिशियल रिॲक्शन म्हणजे इन्स्टिट्यूशननी इथे एंट्री घेतली, काही त्यांची ऑर्डर कन्झ्युम झाले, काही पेंडिंग आहे झोन मध्ये, समजत आहे ना. इनिशियल रिॲक्शन म्हणजे इन्स्टिट्यूशननी एक एंट्री, काही ऑर्डर्स घेऊन वरती गेलेले आहे. आता त्यांचे पेंडिंग ऑर्डर घेण्याकरता ते खाली येणार. बघा खाली येत आहे, टॅप झाले झोन मध्ये, राईट. आले झोन मध्ये आणि वरती जायला सुरुवात केली. बघा परफेक्ट टार्गेटवर पोहोचला. बघा इथे ऑलमोस्ट 1:6चा रिक्स रिवॉर्ड इथे बघू शकता आपण, इथपर्यंत पोहोचला, राईट. समजलं. सो अशा पद्धतीने हे झोन्स काम करतात. नंतर डीमार्ट मध्ये पण हा पण ट्रेंड मी टेलिग्रामवर दिलेला आहे, तुम्ही बघू शकता, शोधू शकता, ठीक आहे. सो इथे काय झालं, सपोज इथे एक वेळ आणखी मी कॉन्सेप्ट रिपीट करतो. या इथून प्राइस पडत आहे, त्यावेळेस इन्स्टिट्यूशनने डिसाईड केलं की त्यांना 1 करोड क्वांटिटी, सपोज नॉट 1 करोड 25 लाख घ्यायची आहे समजा, राईट. कारण की ह्यूज स्टॉकची प्राइस ह्यूज आहे सपोज. सो त्यांनी काय केलं, ऑर्डर प्लेस केले. जसा हे टॅप झाले सेलर इथे, यांच्यामध्ये वॉर झालं, हे वॉर झालं आणि ह्यूज क्वांटिटी असल्यामुळे, राईट, ह्यूज क्वांटिटी असल्यामुळे चांगला एक अपमूव्ह आला, चांगला एक अपमूव्ह आला आणि काही क्वांटिटी यामध्ये पेंडिंग असणार आता, राईट.
आणि हा अपमूव सांगतो की एक चांगली हँडसम क्वांटिटी इथे पेंडिंग आहे, राईट. अपमूव सांगतो की चांगली एक क्वांटिटी यामध्ये पेंडिंग आहे. सो आपण काय करणार, आपण आता याकरता इथे रेडी असणार की आपण तिथे एंट्री घ्यायची. काय करायचं, आपण तिथे एंट्री घ्यायची. मी एक्सटेंड करतो, बघा कसा टॅप झाला झोन मध्ये, टॅप झाला, तोडला नाही असेल, राईट. आणि बघा परफेक्ट टार्गेटवर जाऊन पोहोचलेला आहे आपल्या, बघा हे इथं निघाला आणि टार्गेटवर पोहोचला. ऑलमोस्ट 1:4 चा रिस्क रिवॉर्ड तुम्हाला इथे मिळाला आहे. इथे पण राईट 3750 पासून 3810 विचार करा, राईट. ऑलमोस्ट आपल्याला 60 पॉईंटचा गेन, म्हणजे ऑलमोस्ट 1.75% गेन आपल्याला एका दिवसात मिळाला आहे. हा पण ट्रेड मी शेअर केलेला होता, तुम्ही बघू शकता. 13 तारखेला तुम्हाला मिळणार, हा 13 तारखेच्या डेटमध्ये टेलिग्रामवर. सो अशा पद्धतीने हे इन्स्टिट्यूशन्स काम करतात. त्यांना आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. आयडेंटिफाय करून आपल्याला त्यांच्यासोबत एंट्री घ्यायची आहे. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. काही इम्पॉर्टंट गोष्टी पण यावर आपण आता डिस्कस करूया. चला तर तुमचे जर काही क्वेश्चन्स असेल मित्रांनो, मी आशा करतो की तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल, कारण की कॉन्सेप्ट खूप चांगला आहे. इन्स्टिट्यूशन सोबतच काम केल्यावर तुम्हाला त्यामध्ये सक्सेस मिळणार, रिटेलर सारखं विचार करून मिळणार नाही. तुमचे काही डाऊट्स असणार तर तुम्ही डाऊट्स लिहू शकता कॉमेंट सेक्शन मध्ये. मला टाइम मिळाल्यावर तुम्हाला रिस्पॉन्स करणार. माझा नंबर पण आहे, तुम्ही व्हॉट्सअप किंवा कॉल करू शकता. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी नंबर दिलेला आहे. व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका. जर मी एक व्हिडिओ घेऊन आलेला आहे तर व्हिडिओ बनवण्याकरता मित्रांनो मेहनत लागतो. सो प्लीज तुम्ही लाईक करा, राईट. नवीन असेल तर चॅनलला फॉलो करा आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत मॅक्झिमम लोकांसोबत शेअर करा. तुमच्या टेलिग्रामवर शेअर करा, तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये फॅमिली मेंबर सोबत शेअर करा, राईट. सो तुम्ही चॅनलला अशा पद्धतीने सपोर्ट करा, जेणेकरून मी तुमच्यासाठी नवीन नवीन कॉन्सेप्ट घेऊन येणार. कसं डिफरंट वेगळ्या वेगळ्या एंट्री घेतल्या जातात, काय केलं जातं मार्केटमध्ये, राईट. जेणेकरून आपला मराठी माणूस पुढे जाऊ शकणार, राईट. कारण की मराठी माणसाची अवस्था ही स्टॉक मार्केटमध्ये चांगलेली नाही आहे सध्याच्या स्थितीत, राईट. आशा करतो व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला, राईट. आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझे तुम्हाला जे पण व्हिडिओज येणार त्यांचे तुम्हाला नोटिफिकेशन इमिडिएटली तुमच्या नोटिफिकेशन सेक्शन मध्ये मिळणार. आशा करतो व्हिडिओ आवडला असेल. एवढ्यावरच थांबतो, राईट. भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये. थँक यू एव्हरीवन फॉर वॉचिंग.